राऊंड होतील. त्याच्यानंतर आपल्याला मला वाटतं 3 राऊंड होतील फायनल सगळं. तर आणि खरोखर स्कोअर पण चांगला झाला पाहिजे, बॉलिंग पण चांगली झाली पाहिजे. तर काय होणार, स्कोअर जास्त झाला तर मजा येते, विकेट गेले तरी मजा येते, पण कोण जिंकणार हे खरोखरच खेळावर अवलंबून आहे. आपल्याला असंच सहकार्य करावं सर्वांनी. आणि इथे लेफ्ट गोलवाडीचे ग्रामस्थ मंडळ जे आलेले सदस्य, सभासद, अध्यक्ष, सेक्रेटरी, चेअरमॅन, तसेच सर्व मान्यवर, घोडुंग गावचे जे आलेली सभासद, सर्व मान्यवर यांचे पण मनपूर्वक आभार. तसेच त्याच्या बॅगेत पण होते ना आपल्या समाजामध्ये ज्या गवली समाजाने जे काम करायचं आहे, आपल्या समाजाचं नाव लौकिक करायचं आहे गवली समाजाचं, तसंच क्रिकेट मध्ये पण आपलं नाव खूप मोठं होतं आणि आपल्या समाजाचं नाव खूप मोठं झालं पाहिजे. आपल्या मसला तालुका, श्रीवर्धन तालुका, माणगाव तालुका हे आणि आपल्या रायगडचं नाव, त्याच्यात आपलं रायगडचं नाव पण होतो. आपल्या गावातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून हा पहिला बॉल, पहिल्या बॉल मध्ये 1 रन आलेला आहे. आणि बॉलिंग विराज महाडिक, लाड कुटुंबामधले कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड यांचे नातू, तुकाराम पांडुरंग लाड यांची मुलगी, तिचा मुलगा, नातू, त्यांनी या कार्यक्रमासाठी जे पूर्णपणे सहकार्य केलंय, खूप सहकार्य केलंय. काल तर 3 वाजेपर्यंत ते कार्यक्रमाची चर्चा चालू होती, त्याची झोप पण झालेली नाही बरोबर. आणि खरोखरच जागरण करून खेळायचं दिवसभर आणि सर्वांना प्रोत्साहन करून एक अंपायर धावा 2, या आत्ताच्या धावा 2, स्कोर किती झाला? स्कोर 5 झालेला आहे. हा वाईट बॉल, मला तर वाटतंय हा वाईट बॉल आहे. आणि प्लस 1 रन, हे 2 धावा आत्ताच्या, तर 7 स्कोर झालेला आहे. बॉल बी झाले दिल्याशिवाय डिसिजन देऊ नका. हा, पण ते बोलतच नाही काय. आत्ता आज उत्कृष्ट फटकार मारलेला आहे, 1 धाव झालेली आहे कंप्लीट, त्याच्यात फिल्डिंग पण व्यवस्थित झालेली आहे. अरे आवाज जेवलो थोडा कमी रे. खरोखरच क्रिकेट खूप छान होत आहे. मला वाटतं हे 2 धावा झालेले आहेत. किती? 10 रन. तू तिकडे लक्ष दे. 5 बॉल 10 रन झालेले आहेत. आणि खरोखरच मला वाटतंय 5 बॉल मध्ये 10, 200चा स्ट्राईक ना, 200च्या स्ट्राईकने चाललेला आहे. खरोखरच लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल बघूया काय करतायत. 1 रन पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या रनासाठी मला वाटतं दुसरं पण पूर्ण झालेलं आहे. 1 ओव्हर 12 रन. चला मॅच कडे बोलूया. कैलासवाली तुकाराम लाड स्मृती चषक 2025 लेफ्ट गैलवाडी. त्याला बोलू
चला दुसरा शतक घेऊन येत आहे प्रथम टसा आणि स्ट्राईकला आहेत एक मिनिट थांबा. स्ट्राईकला आहेत सुदर्शन फलंदाजी करतील प्रथम यांचा पहिला चेंडू आणि सामना करत आहेत सुदर्शन लेग साईडला ढकललेला चेंडू एक धाव निर्धाव आणि मिस स्पीड अशी झालेली आहे एक रन एक्स्ट्रा आणि संघाची धाव संख्या होत आहे 1.1 चेंडू 14 धावा. चला दुसरा चेंडू टाकत आहे स्ट्रेट असा मारलेला चेंडू आहे चांगल्याचे क्षेत्ररक्षण नाही गच्चाला 4 रन सुदर्शन आणि चौका मारलेला आहे आणि संघाची धाव संख्यामध्ये वाढत आहे आणि संघाची धाव संख्या झाली आहे 1.2 चेंडू 14 धावा 18 धावा 18. चला गोलंदाजी मार्कवर आहे प्रथम आपला वैयक्तिक पहिला आणि तिसरा चेंडू घेतो नाही चांगलासा शेटला चेंडू मारलेला आहे आणि चांगली झेल घेतली आहे अजय खेडेकरांनी आणि सुदर्शन यांना परत मागे फिरावं लागेल डीजे गाणे लाव आणि आता सुदर्शनची जागा घ्यायला आलाय विशाल स्ट्राईकला आहेत विशाल आणि गोलंदाजी करत आहे प्रथम बघूया विशाल आपल्या संघासाठी काय करत आहेत ऑफ साईडला चेंडू ढकलून दिलेला आहे एक धाव झालेली आहे दुसरी धाव घेण्यात पण पूर्ण तिसरी मिस फिल्डिंग आणि तिसरी धाव सुद्धा झालेली आहे अजून आणि 4 धाव अजून आरसीबी संघाला एका चेंडू मध्ये 5 धावा भेटलेल्या आहेत तरी आपण पंचांचा निर्णय ऐकून घेऊया 5 धावा 5 1.4 चेंडू नंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 26 23 तरी या षटकातले दोन चेंडू उरलेले आहेत बघूया गजानन सर आपल्या संघासाठी 2 चेंडू मध्ये किती रन बनवत आहेत आणि वाईड गचाल असा चेंडू वाईड अंपायरचा निर्णय वाईड शाहरुख खान स्टाईल मध्ये 4 चेंडू 24 धावा काय करत आहे चांगला असा शॉट मारलेला आहे डिक्लेअरच्या स्वरूपात नाही काय हे भेटणार बरं अंपायरच्या निर्णयाकडे लक्ष असू दे 2 धाव चांगली बॅटिंग खाली करून चांगली अशी गोलंदाजी सुद्धा प्रथम यांच्याकडून दिसून येते आणि स्ट्राईकला आहेत गजानन सर आणि षटकातला शेवटचा चेंडू बघा गजानन सर काय करतायत वाईड चेंडू आणि संघाची धाव संख्या होत आहे 27 चला लवकर आपल्याला सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत वाईड चेंडू अशा प्रकारे संघाची धाव संख्या होत आहे 28 आता किती बॉल तीन बॉल आहे ना तरी या सप्ताहातला शेवटचा चेंडू आहे एक लास्ट बॉल टॅग चांगला असा चेंडू वाईड चेंडू लगातार वाईडची हॅट्रिक दिसायला भेटली आहे आपल्याकडे प्रथम कडून आणि धाव संख्यामध्ये वाढ होत आहे
आणि संघाची धावसंख्या होत आहे 29. ओ 6 रन. आणि अशा प्रकारे RCC गौलवाडी यांचे 6 रन दिलेले आहेत. अंपायरने 6 डिक्लेअर केलेला आहे. आणि RCC संघाची रन झालेले आहेत 35. आणि घोडेगुंग बी या संघाला आव्हान भेटला आहे 36 रनांचा. 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे घोडेगुंग बी या संघाला. हॅलो हॅलो घोडेगुमने आता फिल्डिंग केली, आता बॅटिंग काय घाबरता का? हॅलो हॅलो 3-4 ओव्हरचा होतो हॅलो हा बोल ना. ह्या दिवसातला हा पहिला छक्का मला वाटतं मला इथे बघायला भेटलाय. दुसरा छक्का आणि दुसरा चौका मी दिवसभरात इथे बघत आहे, पण दोनच चौके आणि दोनच छक्के गेलेले आहेत. कृपया सर्व फलंदाजांनी जोरात इकडे मारण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हॅलो हॅलो रोनक रोनक स्टेज कडे येण्याची कृपा करावी. रोनक ढसाल भेट. ओके हॅलो. चला RCC संघ लवकरात लवकर तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो हॅलो चला RCC संघ घाई करा आपल्याला लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. घोडेगुम बी संघ तुम्ही लवकरात लवकर तुमचे 2 फलंदाज क्रीजवर पाठवा. बोला ना आता काय. हॅलो कैलासवाडी तुकाराम पांडुरंग लाड मोरया. स्मृती चषक 2025 पर्व पहिले. हॅलो घोडेगुम बी या संघातून फलंदाजी करण्यासाठी उतरले आहेत सनील रिकामे आणि अजय खेडेकर. सनी मॅन फ्रॉम नवसारी. आता आलेत ना. चला स्ट्राईक घेत आहेत अजय खेडेकर. त्यांनी आजच्या दिवसातला पहिला 6 मारून सुरुवात केलेली आहे. आणि घोडेगुंबी संघाला 12 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. तरी अजय खेडेकर आणि सनील रिकामे बघूया आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत. आणि RCC संघाकडून गोलंदाजी साठी येत आहे नितीन. चला पहिला चेंडू घेऊन आले आहेत नितीन. स्ट्राईकला आहेत अजय आणि ऑफ साईडला चेंडू मारलेला आहे. ओ 2 धावा. 1 चेंडू 2 धाव. ओव्हर थ्रो मुळे घोडेगुम या संघाला 1 अतिरिक्त धाव भेटलेला आहे. आणि संघाची धाव संख्या होत आहे 1 चेंडू 3 धावा. स्ट्राईकला आले आहेत सनील रिकामे उर्फ सनी. स्ट्राईकला आहेत सनी. गोलंदाजी करतायत नितीन.
ऑफ साईडला चेंडू ढकलून दिलेला आहे. 1 रन. स्ट्राईकला परत अजय खेडेकर. खरोखरच घोडी विन झाली तर अर्जुन लाडकडून 500 रुपये आहेत. अर्जुन अरविंद लाडकडून 500 रुपयाची त्यांना बक्षीस आहे जिंकल्यावर. बिर्याणी खाल्ली हो ना. डॉट डॉट असा चेंडू. संघाची धावसंख्या होत आहे 3 चेंडू 4 धावा. चांगला असा शॉट मारलेला आहे स्ट्रेटला. 1 धाव म्हणजे संतुष्ट मानावा लागेल अजय अण्णा. आणि संघाची धावसंख्या होत आहे 4 चेंडू 5 धावा. एवढी जावा मी बोलतो एवढी जावा. बॉलिंग बॉलिंग चांगली अशी गोलंदाजी नितीन यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटते. आणि 5 चेंडू नंतर बोर्डिंग संघाची धावसंख्या होत आहे 6 रन. चला लवकर लवकर सामन्यातला शेवटचा चेंडू. हॅलो. 1 धाव. 1 धावा म्हणजे संतुष्ट मानावा लागेल अजय अण्णा. हॅलो. आणि 1 षटकानंतर संघाची धावसंख्या होत आहे 7. आणि घोडेगुम बी संघाला 6 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. बघूया अजय आपल्या संघासाठी काय करत आहेत. आणि गोलंदाजीसाठी उतरले आहेत पार्थ. आरसीसी संघाचे पार्थ. खरोखरच युवा गोलंदाज पार्थ. मला तर वाटतंय 5 बॉल 5 सिक्स अशीच जरूरत आहे. पहिला निर्धाव चेंडू. 5 चेंडू 29 धावाची आवश्यकता आहे. स्ट्राईकला आहेत अजय खेडेकर. लेग साईडला बॉल ढकलून दिलेला आहे मिसविलच्या. अंपायर्स किती रन. 2 धावा. घोडेगुम संघाला भेटत आहेत 2 धावा. 3 धावा. 3 धावा दिल्या आहेत अंपायरने. स्ट्राईकला चंदू कांबळे सनील रिकामे. स्टेज कडे येण्याची कृपा करावी. चंद्रकांत कांबळे लेग साईडला बॉल ढकलून दिलाय. चांगला असा फिल्डिंगचा नजारा दिसायला भेटलाय. आणि 1.3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या आहे 10. चौथा बाद मारलेला आहे आणि डॉट चेंडू निर्धाव. खरोखरच कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड स्मृती चषक 2025 पहिलं पर्वत. खरोखरच चांगलं नियोजन झाले. निर्धाव बॉल कोण. या सामन्यातला शेवटचा चेंडू आहे.
खरोखरच विन झालेल्या यांनी फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे आणि खरोखरच त्यांनी बॅटिंग जी केलेली आहे ती अशीच त्यांनी फायनल मध्ये पण करून दाखवावी. दुसऱ्या राऊंड मधला पहिला सामना आरसीसी गोलवाडी विजयी झालेला आहे. आपल्या हार्दिक हार्दिक अभिनंदन. क्वार्टर फायनल मधला दुसरा सामना